नवीन शब्द तयार झाला. आणि परीक्षा म्हणजे काय? आम्ही एखाद्याची परीक्षा घेणं म्हणजे काय? त्याला कितपत जमतं ही गोष्ट ते आम्ही त्याच्याकडून लिहून घेणं, किंवा त्या विद्यार्थ्याला आपण दिलेल्या एका प्रकल्पावर, आपण दिलेल्या एखाद्या कामाची मांडणी कितपत जमते याचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा ती परीक्षा आहे किंवा ते परीक्षण आहे. मग आता ग्रंथाचं परीक्षण कसं करायचं? परीक्षण काही केवळ ग्रंथाचंच होत असं नाही. आपण प्रत्येक गोष्टीची परीक्षा करतो, म्हणजे परीक्षण करतो. एखाद्या विद्यार्थ्याला आपण वरवर बघितल्यावर म्हणतो हा काही गोष्टी दिसत नाही, त्याला अजून थोडस आपण त्याच्या सहवासात गेलो, त्याच्या अनुभव आपल्याला आले, हा थोडा परा दिसतोय. अजून थोडं खोल उतरलो की हा हुशार दिसतोय. अजून थोडं खोल उतरलो की हा गुणी मुलगा. हे कधी होते? हे काही बघितलं होत नाही. तसं एखादी साहित्य कृती, एखादा ग्रंथ आपण बघितल्या शीर्षकावरून त्याचा थोडासा अंदाज येतो. परंतु जसजसं त्याच्या अंतरंगात, त्याच्या प्रवेशात, त्याच्या भूमिकेत आणि तिथून प्रकरण निहाय वाचायला आपण सुरू करतो तेव्हा आपल्याला त्या ग्रंथातल्या आशयाची, विषयाची, विचाराची, त्यातल्या भावनांची, त्यातल्या भाषेची, त्यातल्या उपमा प्रतिमांची प्रचिती यायला लागते. आणि हे होण्यासाठी तर अंतर्मुखून वाचावंच लागतं. आणि एखादा चांगला ग्रंथ काही एकाच वाचनात कळत नाही. बघा तुम्ही, माणसाचं काय ग्रंथाचं काय सारखंच आहे. एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात 1 दिवस आली कळत नाही, 1 महिना आली थोडी कळते, 2 महिने आले, किमान 5-6 महिने तर आपण त्याच्या संपर्कात आलो की त्याचा पूर्ण विचार करतो. तसं एखादी साहित्य कृती, एखादा ललित साहित्याचा किंवा ललितेतर साहित्याचा ग्रंथ एकदा वाचल्यावर त्याची परीक्षा आपल्याला करता येत, परिपूर्ण परीक्षा होत नाही, त्याचं तेवढं आकलन आपल्याला होत नाही. म्हणून तो ग्रंथ 1दा, 2दा, 3दा जेव्हा वाचतो त्याच्यातले सगळे अर्थ, सगळे बारकावे, सूक्ष्म अशा प्रकारच्या भावना, विचार जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा त्याच्या पुढं मग ग्रंथ परीक्षणाची ही प्रक्रिया सुरू होते. म्हणजे आपण परीक्षण याचा अर्थ बघितला. ग्रंथ परीक्षण, ग्रंथ हा शब्द जुळवणे किंवा गुंफणे अशा अर्थानं संस्कृत मधून मराठीत आलेला आहे, धातूपासून आलेला आहे. तर पूर्वी ताडपत्रावर किंवा भूर्जपत्रावर लिहिलेली जी पानं असायची त्यांची गुंफण केली जायची, एकत्र बांधलं जायचं. म्हणून ग्रंथ हा शब्द आला. परीक्षण या शब्दातला परी हा जो शब्द आहे हा उपसर्ग आहे आणि तो सर्व बाजूनी आणि इक्ष या शब्दाचा अर्थ तपासणी किंवा पाहणे, सर्व बाजूनी तपासणे किंवा पाहणे. एखादा ग्रंथ वाचल्याच्या नंतर त्याच्या सगळ्या बाजू तपासून पाहणे किंवा त्याचं मूल्यमापन करणे किंवा त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देणे, त्याला आपण काय म्हणतो? परीक्षण करतो. आणि मी सांगितल्याप्रमाणे की एखाद्या पुस्तकाचं ग्रंथ परीक्षण करायचं असेल तर आपल्याला पहिली कसोटी आहे की त्याचं सखोल वाचन झालं पाहिजे. नुसतं वरवर वाचल्यानं आपल्याला ग्रंथ परीक्षण करता येणार? तो विषय तर काय पाहिजे ना आपल्याला. पहिली गोष्ट त्याचा विषय काय आहे हे कळणं महत्वाचं आहे. म्हणून त्याच्यातल्या सखोल वाचनानंतर त्या ग्रंथातल्या गुण, दोष याचं जेव्हा आपल्याला आकलन होतं, त्याचं तटस्थपणे आपण जे मूल्यमापन करतो त्याला ग्रंथ परीक्षण असं म्हणतो. हे केवळ पुस्तकाची ओळख म्हणून आपण लिहित नाही, तर त्या विषयाचं गांभीर्य समजून घेण्यासाठी मदत करणारा हा एक प्रकार आहे, बौद्धिक प्रक्रिया आहे ग्रंथ परीक्षण करणं. म्हणजे केवळ भावनिक नाही, आपल्याला बुद्धीने समजून घ्यावं लागतं आणि मग लेखन आपलं सुरू होतं. ग्रंथाचे चिकित्सक पद्धतीने मूल्यमापन करून त्यातील घटकांचे विश्लेषण रसिकांपर्यंत वस्तुनिष्ठपणे पोहोचवणे म्हणजे ग्रंथ परीक्षण होय. आपण त्याची व्याख्या बघितल्यावर लक्षात येतं. तर काय उद्देश आहे ग्रंथ परीक्षण का बरं करायचं? तर त्याचा हेतू असा आहे की वाचकांना पुस्तकाचा उत्तम परिचय करून देणे. आज वाचक वाढले, आज अनेक पुस्तक निघतात, दिवसाला हजारो पुस्तक निघतात दररोज. अनेक कवी, अनेक लेखक, अनेक कथाकार प्रचंड मोठे. वाचायचे कोणाचा प्रश्न आपल्यासमोर? काय वाचावं? एवढे पुस्तक बरं, प्रत्येकाला सगळे सारखी पुस्तकं आवडतात असंही नाही. मला कविता संग्रह आवडेल, कविता आवडतात, एखाद्याला कादंबरी आवडते, एखाद्याला कथा संग्रह आवडतो, एखाद्याला नाटक आवडतो. मग त्याच्यात बी अजून कसली पुस्तकं वाचनाचे अनेक पुस्तकाचे प्रकार आहेत. साहित्य असो, ललित साहित्य असो की ललितेतर साहित्य असो. काही ललित साहित्य कृती रंजन करतात फक्त, काही ललित साहित्य कृती आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देतात, काही साहित्य कृती आपल्याला आनंद देतात, काही अनुभवासाठी महत्वाचे आहेत, काही सामाजिक वास्तव मांडतात. साहित्य हा समाजाचा आरसा असतो, समाजाचं प्रतिबिंब त्यात पडलेलं असतं. तशाही काही साहित्य कृती असतात. मग आपल्या पुढे प्रश्न आहे की वाचायच्या कोणता?
रामायण महाभारत आपल्या समोर आहे, आईन्स्टाईनचा ग्रंथ आपल्या समोर आहे, अरिस्टॉटलचा ग्रंथ आपल्या समोर आहे. वाचायचं कोणतं हे आपल्याला पक्का आधी ठरवावं लागतं की आपण तसं तर चोखंदळपणे आपल्याला जे परिचय करायचं त्यासाठी सगळंच वाचन महत्वाचं आहे. सगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचन केल्यावर आपण चोखंदळ बनतो, म्हणजे आपण एक सर्वस्पर्शी ज्ञान असलेली व्यक्ती बनतो आणि तिथून मग खऱ्या अर्थानं आपलं काम सुरू होतं. तर उद्देश काय आहे की वाचकांना पुस्तकाचा उत्तम सर्वांगीण दृष्टीने परिचय करून देणे